जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आज आपण हरिपाठातला दुसरा अभंग बघूया. चहुवेदी जाण साही शास्त्र कारण, 18 पुराणे हरिशी गाती. मंथुनी नवनीता तैसे घ्यानंता, बाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरे आत्मा जीवशिव समा, वाया तो दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेव पाठ हार्या वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. तर हा दुसरा अभंग जेव्हा आपण म्हणतो ऐकतो त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला काय सांगितलेलं आहे की चार वेद म्हणजे कोणकोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या 4 वेदामध्ये आणि 6 शास्त्रामध्ये. 6 शास्त्र म्हणजे कोणते कोणते शास्त्र आहेत? छंद, व्याकरण, शिक्षा, निरुक्त, कल्प आणि ज्योतिष. ह्या ही 6 शास्त्र आणि 18 पुराण म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. तर 18 पुराण म्हणजे 18 पुराण कोणते कोणते आहेत? ब्रह्मपुराण आहे, पद्मपुराण आहे, विष्णुपुराण आहे, वायुपुराण आहे, भागवत पुराण आहे. हे जे पुराण आहेत ह्या पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की नामस्मरणाला महत्त्व आहे. आणि म्हणून काय म्हणतात माऊली? चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण, 18 पुराण हरिशी गाती. म्हणजे हे सर्व वेद पुराण काय सांगतात आपल्याला की आपण हरिभजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, हे सांगत असतात. आणि म्हणून माऊली आपल्याला काय म्हणतात? मंथुनी नवनीता तैसे घ्यानंता. म्हणजे जसं आपण दह्याचं लोणी करतो आणि लोणी काढतो दही घुसळून, तसं त्याप्रमाणे ही जे वेद पुराण आहेत यातून आपल्याला काय घ्यायचं आहे? हरिनाम घ्यायचं आहे. मंथुनी नवनीता तैसे घ्यानंता, बाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणजे विनाकारण वेळ का दौडत आहेस तू? कारण ह्या वेदामध्ये सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे की हरिनाम हेच सर्वश्रेष्ठ आहे. एक हरी आत्मा जीवशिव समा, वायात दुर्गमा न घाली मन. म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये, पक्ष्यामध्ये, सगळ्यामध्ये आत्मा कोण आहे? हरी आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये हरी आहे. आणि त्यासाठी तू आपलं मन इकडं तिकडं घालू नको. ज्ञानदेव पाठ हार्या वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हरी हा कुठं राहतो? वैकुंठामध्ये राहतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा हरिपाठ म्हणला, नामस्मरण केलं, तेव्हा ज्ञानेश्वर माऊली हे हरिमय झाले, विष्णुपदाला ते पोहोचले. आणि म्हणून आपण हरिनामाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे असं या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. तर या अभंगामध्ये आपण शिकत असताना, बोलत असताना आपण काय म्हणतो की नामस्कीर्तनाने सगळ्या दुःखाचा, सगळ्या पातकाचा नाश होतो. म्हणून आपण नामस्मरण केलं पाहिजे. इतकेच नव्हे तर नामस्मरण केल्यामुळे ईश्वराची प्राप्ती होते, आपल्याला मुक्ती मिळते. त्यामुळं आपण नामस्मरण केलं पाहिजे. आणि हे नामस्मरण केलं पाहिजे म्हणजे कसं केलं पाहिजे? जसं सांगितलेलं आहे की मंथुनी नवनीता तैसे घ्यानंता. म्हणजे दह्याचं मंथन करून जसं आपण नवनीत घेतो, लोणी घेतो, त्याप्रमाणे संपूर्ण वेद पुराण यातून आपण सारभूत काय तत्त्व म्हणजे काय आहे? ईश्वर आहे. तर नामस्मरण आहे, ईश्वराचं नामस्मरण आहे, त्याला आपण आत्मसात केलं पाहिजे. आणि वेदशास्त्र पुराणामध्ये जे आहेत 18 पुराण आहेत, वेद आहेत. तर 18 पुराणामध्ये वेगवेगळ्या देवताची प्रार्थना केली. जसं विष्णू पुराण आहे, गरुड पुराण आहे. तर त्या याच्यामध्ये त्या देवताचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून साधकाला प्रश्न पडतो. काय प्रश्न पडतो? की प्रत्येक पुराणामध्ये की हे नामस्मरण तुम्ही करा, या शब्दाचा तुम्ही जप करा, या मंत्राचा तुम्ही जप करा असं सांगितलं जातं. आणि म्हणून साधकाला प्रश्न पडतो की आपण काय करायचं? कोणत्या मंत्राचा आपण जप करायचा? आणि म्हणून आपल्याला गुरु हवा आहे. म्हणून माऊलीसारखे गुरु आपल्याला भेटले पाहिजेत. तर ते आपले गुरु आपल्याला ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात की आपण
हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. म्हणजे आपण जर हरी या शब्दाचा उच्चार केला तर आपल्याला सर्व देवी देवतांचे नामस्मरण केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की एका हरी आत्मा जीव शिवसमा. तर हा हरी हा जो आहे प्रत्येक प्राण्यामध्ये पशुपक्ष्यामध्ये हा आत्मा आहे, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे. आणि म्हणून आपण हरिनामाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि आपण आपला वेळ दवडता कामा नये. आणि भगवंताच्या सहस्रनामापैकी हरी एक नाम आहे जे वैकुंठरूप हरिनामाचा ज्ञानदेवानी जप केला. आणि ज्ञानदेवानी जप केल्यामुळं ज्ञानदेवाचे हृदय हे वैकुंठासारखे झाले. आणि म्हणून हृदय वैकुंठासारखे झाल्यामुळं ज्ञानेश्वराच्या हृदयामध्ये विष्णूचा वास झाला. आणि म्हणून साहजिकच आपण जे आहे ज्ञानेश्वराला जळीस्थळी प्रत्येक ठिकाणी कुणाचं दर्शन व्हायला लागलं, हरीचं होऊ लागलं. आणि म्हणून नामाचं एवढं महत्त्व आहे. तर यासाठी मला आणखीन एक संत गोंदवलेकर महाराजांची घटना आपल्याला या ठिकाणी मला सांगायची आहे की एकदा गोंदवलेकर महाराज अयोध्येला गेले होते. आणि अयोध्येला गेले असता त्यांची भेट कोणाशी झाली, रामशास्त्रींशी झाली. ते खूप प्रगाढ पंडित, वेदाचे अभ्यास करणारे अगदी खूप प्रगाढ पंडित होते ते. आणि मग त्यांना ते बोलत असताना सांगायचे की आपण वेदांचा अभ्यास केला पाहिजे, पण आपण ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. ईश्वराच्या नामस्मरणामध्ये, हरीच्या नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे असं गोंदवलेकर महाराज शास्त्रीजींना सांगायचे. पण शास्त्रीजींना ते काही खरंच वाटायचं नाही, त्यांना तो विश्वास नव्हताच. आणि म्हणून एकदा काय झालं, रामशास्त्री आणि त्यांची पत्नी फिरायला गेले. आणि फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये टरबूज खाल्ला. आणि ते घरी आले. घरी आल्यानंतर मग रात्री त्यांच्या पत्नीच्या पोटामध्ये त्रास व्हायला लागला, जुलाब होऊ लागले त्यांना. आणि जुलाब होऊ लागले, त्यांनी डॉक्टरना दाखवलं, वैद्यांना दाखवलं, तरी पण काहीही फरक पडलेला नाही. मग त्यावेळेस शास्त्रीजींना आठवलं, गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलं की आपण जेव्हा नामस्मरण करतो, नामस्मरणाने भवबाधा दूर होतात, तर शरीराच्या बाधा का दूर होणार नाहीत, असं त्यांना संत गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेली ही गोष्ट आठवली. आणि आठवल्यानंतर मग त्यांनी आपल्या पत्नीजवळ बसून रामनामाचा जप केला. आणि रामनामाचा जप केल्यानंतर काही वेळानंतर त्यांच्या पत्नीच्या पोटामध्ये वेदना होत होत्या, त्यांना जे जुलाब होत होते ते त्यांचे कमी झाले. म्हणजे हे उदाहरणामागे आपल्याला काय दिसून येतं माहिती आहे का, की आपण हरीचं नाम घेतलं पाहिजे, हरीचं नामस्मरण केलं पाहिजे. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. आणि म्हणून या दुसऱ्या अभंगामध्ये आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान संदेश दिलेला आहे की फक्त तुम्ही हरीचं नामस्मरण करा. आणि हरीचं नामस्मरण केल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनातल्या ज्या भवबाधा आहेत, ज्या दुःख आहे, जे शारीरिक त्रास आहेत, ते सुद्धा त्यामुळं आपण कमी करू शकतो. आणि यामध्ये त्याने असे सांगितलेले आहे की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये सुद्धा हरी आहे, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये ईश्वर आहे. त्यासाठी इकडं तिकडे विचार करत वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे, हरिनामाचं स्मरण केलं पाहिजे. खरं जर पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊलीचा हा दुसराच अभंग आहे. पण आपल्याला असं वाटतं की सगळ्या वेदातलं, सगळ्या ग्रंथातलं, सगळ्या पुराणातला सार म्हणजे हा हरिपाठ आहे. आणि म्हणून आपण ज्ञानेश्वर माऊलींनी हा जो हरिपाठ आपल्याला तयार करून दिलेला आहे तो आपण हरिपाठ म्हणतो, नामस्मरण करतो. आणि ते सारभूत ईश्वर तत्व आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीमुळं मिळालेलं आहे. आणि म्हणून माऊलीसारखे संत आपले गुरु झाले याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो. रामकृष्ण हरी.